प्रेज द लॉर्ड. चर्च, आज आपण प्रभूच्या वधस्तंभाकडे पाहणार आहोत. आम्हाला माहित आहे का, परमेश्वर आमच्या पापासाठी वधला गेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे परमेश्वर आम्हासाठी तो कोकरा होता, परमेश्वरच आम्हासाठी याजक होता आणि प्रभूने स्वतःहून आपला प्राण देऊन आम्हाला काय दिलं? जीवन दिलं. आता हे आपण विश्वास ठेवतो या गोष्टीवर. किती लोक विश्वास ठेवतात? आपण विश्वास ठेवतो. परंतु बायबलमध्ये अनेक ज्या शुभवर्तमानामध्ये प्रभूच्या मृत्यूबद्दल, त्याच्या पुनरुत्थानाबद्दल ज्याही गोष्टी लिहिल्या, एक प्रकारे त्यातून संदेश द्यायचा होता यहुदी लोकांना. कोणत्या लोकांना? यहुदी लोकांना. कारण ज्यावेळेस प्रभूचं कार्य सुरू झालं, शुभवर्तमान लोकांपर्यंत पोहोचू लागलं, यहुदी लोक विश्वास ठेवायला तयार नव्हते. त्यांच्या मनात अनेक प्रश्न होते. परंतु शुभवर्तमानाद्वारे येशूच्या कशा प्रकारे येशू आला, कशा प्रकारे त्यांनी स्वतःला सादर केलं, कशा प्रकारे त्यांनी चमत्कार केले, त्या चमत्काराद्वारे त्याला नेमकं काय सांगायचं होतं हे आम्हाला शुभवर्तमानाद्वारे आज समजायचं आहे. जेणेकरून त्यातून आम्हाला कळलं का प्रभूने असं का केलं आणि त्या करण्यामागचा उद्देश काय होता आणि प्रभूला त्यातून सिद्ध काय करायचं होतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही गोष्टी आपल्यासाठी, कोणासाठी आहेत? आपल्यासाठी. आणि काही यहुद्यांना उद्देशून केल्या. कोणाला उद्देशून? यहुद्यांना उद्देशून. त्यांना समजावं का ते ज्याची वाट बघतायत ना, तो दुसरा अजून कोणी नाही, तो प्रभू येशूच आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून जेही जुन्या करारामध्ये बोलण्यात आलं, लिहिण्यात आलं, प्रभूंनी त्या गोष्टी केल्या. जे कोण असं लिहिलंय का शास्त्रलेख काय व्हावा? पूर्ण व्हावा. आणि त्यांना कळावं का जे तुम्ही वाचलं होतं, जे भविष्यवाद्याद्वारे बोललं होतं, ते दुसऱ्या कोणात नाही, ते माझ्यामध्येच पूर्ण झालं. प्रेज द लॉर्ड. म्हणून अनेक गोष्टी अशा प्रकारे करण्यात आल्या आणि त्या मुद्दामून लिहिण्यात आल्या, जेणेकरून यहुदी लोकांना हे उत्तर मिळावं का रे बाबा, मसीहा जो येशू तुमच्यात येऊन गेला तोच होता, ज्याची तुम्ही वाट बघतायत, तो ऑलरेडी तुमच्यामध्ये येऊन गेलाय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण जे शुभवर्तमान वाचतो, मत्तय, मार्क, लूक आणि योहान, हे प्रभूच्या आल्यानंतर लिहिलेत. कधी? आल्यानंतर. तो वधस्तंभी गेला, पुनरुत्थान झालं, पवित्र आत्मा मिळाला, शिष्यांचं सेवा सुरू झाली आणि मग त्यांनी शुभवर्तमान काय केले? चर्च लिहिले आणि त्याद्वारे ते लोकांना समजूत घालत. काय करत आहे? समजूत. आणि स्पेशली यहुदी लोकांना. कोणत्या लोकांना? यहुदी लोकांना. अरे बाबा, हाच तो आहे ज्याची तुम्ही काय करताय? वाट बघताय. जुना करार जो आहे तो रद्द नाही झाला, तो ख्रिस्तामध्ये पूर्ण झाला. कारण जुन्या करारात जी व्यवस्था होती, काय होती? व्यवस्था होती. मनुष्याला कशा प्रकारे पापातली काय मिळेल? क्षमा मिळेल. त्यासाठी जी मंदिरात जी व्यवस्था होती आणि मग ती व्यवस्था येशूत कशी पूर्ण होणार आहे याच्याबद्दल जे लिहिलं होतं ते कसं पूर्ण झालं हे शुभवर्तमानामध्ये लिहिण्यात आलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता तुम्ही जिथं आहात, तुम्हाला विषय कळतो मी जे सांगण्याचा प्रयत्न करतोय. किती लोकांना समजतं? इथं जे लिहिलं ना, उत्तर देण्याचं काम चाललंय. काय चाललंय? उत्तर देण्याचं. शुभवर्तमान जे आहे हे शुभवर्तमान पण आहे, पण काही लोकांच्या मनात प्रश्न आहेत. काय आहेत प्रश्न? कोणाला घेऊन? येशूला घेऊन. का कोणत्या आधारावर तुम्ही म्हणता का हाच कोकरा आहे? कोणत्या आधारावर तुम्ही म्हणता का ह्यानी किंमत मोजली? कोणत्या आधारावर तुम्ही म्हणता का ज्याची वाट बघतोय याच्यात त्या गोष्टी पूर्ण झाल्या? म्हणून जुना करार ज्यांना माहीत आहे त्याला अनुषंगून या गोष्टी ज्या प्रभूने केल्या त्या लिहिण्यात आल्या, जे त्यांना कळावं का ख्रिस्तामध्ये त्या प्रत्येक गोष्टी पूर्ण झाल्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आज त्या आधारावर आजचा विषय आपण शिकणार आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज क्वेश्चन आन्सर असतील आणि त्याद्वारे देव आम्हाला शिकवल, अनेकशे प्रगटीकरण आम्हाला खोलल का कोणत्या गोष्टी झाल्या. प्रेज द लॉर्ड. आता पहा, पहिला प्रश्न या ठिकाणी का येशू येरुशलेम मध्ये आला. कुठं आला? येरुशलेम मध्ये आला. यंदाचं येणं जे झावळ्याचं रविवारचं होतं ते खास होतं. कसं होतं? खास होतं. याच्या पूर्वी पण तो वलांडण सणाला येऊन गेला, पण यंदा जो आला एका विशेष उद्देशाने तो आला होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग आम्हाला माहिती आहे की झावळ्याच्या रविवारी त्यांनी कुठं प्रवेश केला? येरुशलेम मध्ये. आणि बरोबर किती दिवसानंतर त्याला वधस्तंभावर दिलं? 5 दिवसानंतर. किती? 5 दिवसानंतर. म्हणजे टोटल येरुशलेम मध्ये आल्यानंतर 6 दिवस. किती? 6. म्हणजे 5 दिवस तो तिथं राहिला आणि 6व्या दिवशी त्याला कुठे दिलं? वधस्तंभावर. म्हणजे हा 6 दिवसाचा प्रवास खूप महत्वाचा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग बरोबर असं का झालं का तो बरोबर 6व्या म्हणजे बरोबर आजपासून 5 दिवस अगोदर कुठं आला? येरुशलेम मध्ये. मग याच्या मागचं रिझन काय? का त्यांनी प्रवेश केला हे आम्हाला सगळं समजलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं का नाही झालं की येशू 20 दिवस पहिले आला? किती दिवस पहिले? 20 दिवस पहिले. तो 20 दिवस पहिले येरुशलेममध्ये येऊ शकला असता का नाही? पण तो 20 दिवस पहिले आला नाही. बरोबर किती दिवस पहिले? 6 दिवस. 6 दिवस म्हणजे रविवार धरून टोटल 6 दिवस. मग तो 6 दिवस पहिले का आला? मग बायबल सांगतं का मधी पण त्याला मारण्याचा प्रयत्न होत होता, मग त्याला बरोबर 6व्या दिवशीच का पकडलं? मधी त्याला का नाही पकडलं? मधी त्याला का नाही मारलं? असे अनेक प्रश्न आहेत, त्याचे उत्तर परमेश्वर आम्हाला देणार.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाव इथपर्यंत कळलं. येशू रविवारी आला. कधी आला? रविवारी. रविवारी आला. रविवारपासून किती दिवस? 6 दिवस. 6 दिवस. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. बरोबर 6 दिवस. ठीक आहे. आता आपण शिकणार आहोत की तो 6 दिवस पहिले एंटर का झाला, का त्याला मधी पकडलं नाही, हे सर्व आपण शिकणार आहोत. पण आपण दिवस मोजूया. काय एक्झॅक्ट 6 दिवस झाले का? किती दिवस? 6 दिवस. 6 दिवस. तर पहिले आपण हे आम्हाला माहिती आहे का तो रविवारी आला. कधी आला? रविवारी. आता रविवारपासून किती दिवस मोजायचे तर आम्हाला? 6. सगळे बोला किती दिवस? 6. 6 दिवस. तर पहिला दिवस जे असतो आला, कुठं आला? यरुशलेम मध्ये. सगळे बोला कुठं आला? यरुशलेम मध्ये. तर फर्स्ट डे जे असतो आला पहिले तू कुठे गेला? मंदिरात गेला. हा पहिला दिवस. येस. कोणता दिवस? पहिला दिवस. मार्क मध्ये दिवस आम्हाला सापडतात. कशामध्ये? मार्क मध्ये. काढूया आपण मार्क. फटाफट जाऊया. 11 अध्याय 11 वचन. 11 वचन. मग तो यरुशलेमेत जाऊन मंदिरात गेला आणि त्याने चहूकडे सर्व वस्तू पाहिल्या. आपण काल पाहिलं, मंदिरात गेला, सगळ्या वस्तू पाहिल्या, काहीच त्या ठिकाणी केलं नाही. तिथून काय झाला? निघून गेला. हा पहिला दिवस. कोणता दिवस? पहिला दिवस. तो परत बेथानीत गेला आणि सेकंड डे ला परत आला. जस्ट तो सेकंड डे ला परत आला त्याला रस्त्यात काय लागली? भूक लागली. सगळं बोला काय लागली? भूक लागली. त्याला भूक लागली. हा दुसरा दिवस. कितवा दिवस? दुसरा दिवस. रीड करा त्या ठिकाणी त्याचा 11 अध्याय 12 वचन. 12 वचन. आणि दुसऱ्या दिवशी ते बेतानीहून निघाले तेव्हा त्याला भूक लागली. हा कितवा दिवस? दुसरा दिवस. पहिल्या दिवशी फक्त मंदिरात आला संडे. सेकंड डेला मंडे त्याला भूक लागली, झाडाजवळ गेला, त्याला फळ आलं नाही, त्याने काय दिला? शाप दिला. आणि नंतर पुढे गेला, मंदिरात गेला. कुठे गेला? मंदिरात. आणि असं लिहिलं मंदिरात जाऊन त्यांनी सर्व जे लोकांचे दुकानं होते दुकानाची काय केली? उलटा पालट केली. हा कितवा दिवस होता? दुसरा दिवस. आता तिसरा दिवस. कितवा दिवस? तिसरा. म्हणजे संध्याकाळी तो परत गावात जायचा. कुठे जायचा? गावात. आणि सकाळी परत कुठे यायचा? यरुशलेम मध्ये. कुठे यायचा? यरुशलेम. हा आता तिसरा दिवस रीड करू आपण त्याचं 20 वचन. 20 वचन. मग ते पहाटे जवळून जात असता त्यांनी ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले पाहिले. हा काय झालं चर्च? अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले. कितवा दिवस? तिसरा दिवस. हा तिसरा दिवस होता. पहिल्या दिवशी मंदिरात, दुसऱ्या दिवशी काय लागली? भूक लागली. भूक लागली. पाहिलं नाही आलं म्हणला का इथून पुढे तुला काय येणार नाही, फळ येणार नाही. आणि जास्त थर्ड डे ला आला तर बायबल सांगतं का शिष्याने पाहिलं का झाड काय झालं? वाळून गेलं. तिसऱ्या दिवशी त्यांनी अनेक प्रकारचे त्या ठिकाणी मेसेज दिले, संदेश दिले, आणि तिथं असं लिहिलं का अजून 2 दिवस कशाला बाकी होते? वलांडण सणाला. असं तिथं डिस्क्रिप्शन दिले. किती दिवस झाले? 3 दिवस. टोटल किती दिवस पाहिजे? 6 दिवस. 3 दिवस झाले. नंतर असं लिहिलंय का अजून 2 दिवस कशाला बाकी होते? वलांडण सणाला. आता रीड करू आपण पुढं, म्हणजे आम्हाला तो रेफरन्स सापडत दिवस. 11 अध्याय पहिलं वचन. पहिले वचन. मग 2 दिवसानंतर वलांडण व बेकमीर भाकरी यांचा सण होता. हा किती दिवसांनी? 2 दिवसानंतर. आता किती दिवस झाले? 3. आणि 3 आणि प्लस किती? 2 दिवसांनी. आणि मग चौथ्या दिवशी काय झालं तर बायबल सांगतं का ज्या समयी हे काय खोलीत जमले, आणि तो शिमोनचं घर होतं. कोणाचं घर होतं? शिमोनचं. जो कुष्ठरोगी शिमोन होता त्याच्या घरी ती स्त्री आली जी पापी होती. त्याला त्याचं काय केलं? अभिषेक केला. काय केला? अभिषेक. आणि तो म्हणतो का हे माझ्या मरणासाठी केलं. कशासाठी? मरणासाठी. माझ्या मरणासाठी मला काय लावलं? तेल लावलं. आणि मग त्याच रात्री त्यांच्यातला जो यहुदा होता हा जाऊन कोणाला मिळाला? जे सदुकी परुषी होते त्यांना जाऊन तो काय झाला? मिळाला. आणि कट कारस्थान रचलं जेणेकरून त्याला माहित होतं का वलांडणाचं भोजन आम्ही करू, आणि त्या टायमाला आम्ही असं काही प्लॅन करू का त्याला आम्ही कोणाला पकडणार? येशूला. ठीक आहे. आता 3 दिवस झाल्यानंतर सांगितलं चौथा आणि 5वा दिवस. चौथ्या दिवशी. कितव्या दिवशी? चौथ्या दिवशी त्या स्त्रीने त्याचा तेलाचा अभिषेक केला. रात्री कोण गेला? यहुदा गेला. प्लॅन केला. आता 5व्या दिवशी. कितव्या दिवशी? 5व्या दिवशी प्रभू म्हणला जा आणि वलांडणाचं काय तयार करा? भोजन तयार करा. कमा कितव्या दिवशी? 5व्या दिवशी. मग बायबल सांगतं का शिष्य प्रभूच्या म्हणण्याप्रमाणे गेले आणि काय तयार केलं? वलांडणाचं भोजन तयार केलं. आणि बायबल सांगतं का भोजन कधी केलं त्यांनी? संध्याकाळी. कधी? संध्याकाळी. 5व्या ठिकाणी आपण त्याचं 14वा अध्याय. हा पहिले 12 वचन वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 12 वचन. आणि बेकमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी वलांडण सणासाठी यज्ञपशु कापीत असत तेव्हा त्याचे शिष्य त्याला म्हणाले तू वलांडणाचे भोजन करावे याकरिता आम्ही कोठे जाऊन ते तयार करावे. दिवस त्यांनी आज्ञा केली 5व्या दिवशी. कितव्या दिवशी? 5व्या दिवशी. कमॉन कळलं सगळ्यांना? गणित कळतं. 5व्या दिवशी त्याला आज्ञा केली जा आणि भोजन
तयार करा. आणि मग बायबल सांगतं का त्यांनी त्याच्या सांगितल्याप्रमाणे खोली घेतली, कोकरू आणलं, सगळी तयारी केली. आणि संध्याकाळी, कधी? संध्याकाळी. रीड करू त्याच्यामध्ये 17 वचन. 17 वचन. मग संध्याकाळ झाल्यावर तो त्या 12 जणांबरोबर तेथे आला. ओके, कधी आला? संध्याकाळ आणि कोणतं भोजन झालं? आणि भोजन झाल्यानंतर ते कोणत्या बागेत गेले? बेसनी बागेत. आणि मग त्या ठिकाणी कोणाला पकडलं? येशूला येशूला. पकडलं. आता मी तुम्हाला सांगितलं का 6 दिवस. किती दिवस? 6 दिवस. इथे किती दिवस सापडले आम्हाला? 5 दिवस. 5 दिवस. पण 5व्या दिवसातच 6वा दिवस आहे. कारण यहुदी लोकांचं जे दिवसाची मोजणी आहे ती संध्याकाळपासून असते. कशी असती? संध्याकाळपासून. आपलं असं असतं की रात्री 12 पासून दुसरा दिवस सुरू होतो आणि त्यांचा दिवस संध्याकाळी 6 वाजल्यापासून. म्हणजे समजा आज गुरुवार आहे तर संध्याकाळी 6 पासून काय लागला? शुक्रवार. किती लोकांना समजतं? मी पुन्हा सांगतो. आज काय आहे? गुरुवार आहे. काय आहे? गुरुवार. सगळे बोला, आज काय? गुरुवार. मोंदी गुरुवार. आज गुरुवार आहे. पण संध्याकाळी किती? 6 वाजता. 6 वाजता 5वा दिवस संपला आणि 6वा दिवस सुरू झाला. कमॉन, कळतंय? म्हणून रात्री भोजन झालं, त्याला पकडण्यात आलं आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे तोच दिवस आहे. आज संध्याकाळी 6 ते दुसऱ्या दिवशी म्हणजे आज संध्याकाळी शुक्रवारी सुरू झाला तो उद्या शुक्रवारी संध्याकाळी 6 पर्यंत म्हणजे तो शुक्रवार होता. कोणता होता? शुक्रवार. म्हणजे टोटल किती दिवस झाले? 6 दिवस. 6 दिवस बरोबर प्रभू येशूला येऊन कुठं झाले? यरूशलेमेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता हा नियम होता. काय होता? नियम. वलांडण सणाचा हा नियम होता का ज्यावेळेस तुम्ही कोकरू आणणार ते 10व्या दिवशी आणायचं. कितव्या दिवशी? 10व्या दिवशी. आणि 14व्या दिवसापर्यंत ते राखून ठेवायचं. काय करायचं? राखून ठेवायचं. आणि संध्याकाळी ते काय करायचं? कापायचं. किती लोकांना समजलं? ओके, आपण काढूया जुन्या करारात जाऊ म्हणजे हा रेफरन्स आम्हाला समजल. आपण काढू या ठिकाणी निर्गमन 12वा अध्याय. रीड करूया 3रं वचन. 3 वचन. तुम्ही इस्रायलाच्या सर्व मंडळीला सांगा की या महिन्याच्या 10व्या दिवशी. कितव्या दिवशी? 10व्या दिवशी. फिगर लक्षात ठेवा. 10व्या दिवशी. पुढे वाचू. तुम्हातील प्रत्येकाने आपापल्या वडिलांच्या घराण्यांप्रमाणे आपणासाठी कोकरू घ्यावे. त्यांनी काय करायचं? 10व्या दिवशी कोकरू घ्यायचं. आणि किती दिवस राखायचं? पुढे रीड करूया आपण त्याचं. या ठिकाणी त्याचं रीड करणार आहोत आपण आता. 6 वचन. 12वा अध्याय 6 वचन. 6 वचन. आणि ते तुम्ही याच महिन्याच्या 14व्या दिवसापर्यंत राखावे. कितव्या दिवसापर्यंत? 14व्या दिवसापर्यंत. मग इस्रायलाच्या मंडळीच्या साऱ्या जमावाने संध्याकाळच्या वेळी ते कापावे. संध्याकाळच्या वेळी. म्हणून वलांडणाचं भोजन कधी घेत होते? संध्याकाळी. सगळे बोला, कधी? संध्याकाळी. आता कॅल्क्युलेशन लक्षात घ्या. 10व्या दिवशी आणायचं. किती दिवस? 10व्या दिवशी. आणि कितव्या दिवसापर्यंत ठेवायचं? 14व्या दिवसापर्यंत. आणि संध्याकाळी कापायचं. म्हणजे 14च्या संध्याकाळी कितवा दिवस लागला? 15वा दिवस. कितवा दिवस? 15वा दिवस. मोजा बरं. 10, 11, 12, 13, 14 आणि 15. किती दिवस झाले? 6 दिवस. कमॉन, कॅल्क्युलेशन लक्ष येतं. येस. येशू बरोबर 6 दिवस 6व्या दिवशी कुठे एंटर झाला? यरूशलेम. तिथून टोटल किती दिवस? 6 दिवस. किती दिवस? 6. का नियम होता हा? काय होता? नियम होता. कोकरू घ्यायचं 10व्या दिवशी. कितव्या दिवशी? 10व्या दिवशी. आणि 14व्या दिवसापर्यंत राखायचं. कितव्या दिवसापर्यंत? 14व्या दिवसापर्यंत. आणि 14वा संध्याकाळ. मग यहुदी लोकांची संध्याकाळ म्हणजे 15वा सुरू. म्हणजे टोटल किती दिवस झाले? 6 दिवस. म्हणून 6 दिवस ते राखायचं होतं. म्हणून आता बायबलमध्ये असं सांगितलं की या 6 दिवसात तुम्ही जर घरी डीप मध्ये जाऊन वाचलं तर जसं येशू चमत्कार करू लागला, काम करू लागला, लोक विश्वास ठेवू लागले, हे लोक प्लॅन करू लागले कोणाला मारायचा? येशूला मारण्याचा. असे खूप त्यांनी प्लॅन केले. गपचिप जाऊन कोणाला पकडायचं? येशूला. असे रेफरन्स आहेत का यांनी आपले एजंट म्हणून त्यांच्या येशूकडे लोक पाठवले विनाकारण प्रश्न विचारायला. जे कोण येशूने असं काहीतरी बोलून जावं आणि त्याला काय करावं? त्यांनी पकडावं आणि पटकन कोणावर ऍक्शन घ्यावी? येशूवर. पण तसं त्यांचा 5 दिवस प्लॅन सक्सेस झाला नाही. का सक्सेस झाला नाही? का नियम होता का 5 दिवस ते काय करायचं? राखून ठेवायचं. आणि 6व्या दिवस ते काय करायचं? कापायचं. म्हणून 5 दिवस त्यांचा प्लॅन काय झाला? फेल झाला. का नियम होता? काय होता? नियम होता. 5 दिवस ते काय करा? राखून ठेवा. आणि 6व्या दिवस तुम्हाला ते कापायचं. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून त्या लोकांनी भरपूर प्लॅन केले. कोणाला पकडायचे? येशूला पकडण्याचे. त्यांनी प्रश्न विचारले का बाबा एकाचे जर 5 बायका आहेत आणि मग ते मरण पावले, स्वर्गात गेल्यानंतर कोणाची बायको कोण असेल? त्यांनी भरपूर क्वेश्चन्स केले, क्रॉस क्वेश्चन केले, पण एकाही बोलण्यात तो अडकला नाही. उलट त्याची प्रचिती वाढली आणि बायबल सांगतं हे लोकांची भीती धरून मागे सरकले. म्हणजे मधी प्लॅन होता कोणाला मारायचा? येशूला मारण्याचा. पण तो नियम असा होता का किती दिवस राखून ठेवायचं? 5 दिवस. किती दिवस? 5 दिवस. 5 दिवस राखून ठेवायचं. 6व्या दिवशी ते अर्पण द्यायचं. म्हणून 10व्या दिवशी आणायचं. 14व्या दिवसापर्यंत राखून ठेवायचं. 14 दिवस म्हणजे किती होतात? 10, 11, 12, 13 आणि 14. आणि 6व्या दिवस कितव्या दिवस? 6वा दिवस ते कापायचं. म्हणून येशूला
वलांडण जे असते झावळ्याचा रविवार होता, तिथून किती दिवस होते टोटल? 6 दिवस. म्हणून त्याला 6 दिवसात त्यांनी प्रयत्न केले, त्यांच्या हाती लागला नाही. का? कारण नियम होता आणि म्हणून नियममुळे देवावर फेवर होता. काय होता? फेवर होता. आणि ते जुना करार कोणात पूर्ण होण्याचा होता? येशूमध्ये. त्यासाठी त्याला प्लॅन करून पण ते लोक पकडू शकले नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, किती लोकांना समजलंय? कम ऑन, कळतंय? ओके, जसं मी सांगतो की संध्याकाळपासून दिवस काय होतो? स्टार्ट होतो. तो पण रेफरन्स जर तुम्हाला माहित नसेल, उत्पत्ती काढू आपण, 1 अध्याय 5वं वचन वाचा. 5 वचन. आणि देवाने प्रकाशाला दिवस म्हटले आणि त्याने अंधाराला रात्र म्हटले. आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली. संध्याकाळ झाली व सकाळ झाली. आपण म्हणतो सकाळ झाली आणि संध्याकाळ झाली, पण ते काय म्हणतात? संध्याकाळ झाली आणि सकाळ झाली. संध्याकाळ झाली आणि सकाळ झाली. म्हणजे त्यांचं जे काउंटिंग आहे ना, ते आज संध्याकाळी, म्हणजे आज कोणता वार आहे आपला? मंगळवार. आता त्यांचा कोणता लागला? बुधवार लागला. त्यांचा बुधवार लागला. असा त्यांचा नियम होता, कारण असं त्यांचं कॅल्क्युलेशन होतं. आणि त्यानुसार आपल्याला प्रभूच्या वधस्तंभाकडे, प्रभूच्या येण्याकडे पाहायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग ते प्रभूचं जे गणित आहे, येण्याचं, क्रूसावर जाण्याचं, पकडण्याचं, मग आम्हाला समजतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही कन्फ्युज होऊन जातो, का रे 5 दिवस भरतात. किती दिवस भरतात? 5 दिवस. पण जर आम्हाला कळलं का संध्याकाळपासून 6वा दिवस आहे, तर मग आम्हाला कळतं का नाही बरोबर किती दिवस भरतायत? 6 दिवस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी हा फर्स्ट कन्सेप्ट क्लिअर झाला. आता आपण पुढे जाणार आहोत. येशू गाढवावर बसून आला. कशावर बसून आला? गाढवावर बसून. ना का प्रभू गाढवावर बसून आला? पहिली गोष्ट काय पूर्ण व्हायची होती? भविष्यवाणी. काय पूर्ण व्हायची होती? भविष्यवाणी. असं जुन्या करारामध्ये प्रभूवर वधस्तंभावर असताना किंवा चमत्कार जे झाले, अनेक वेळेस दिलं का भविष्य वक्त्यांनी जी भविष्यवाणी केली होती ती काय झाली? पूर्ण झाली. आता आपण एक विषय घेतो का जुन्या करारात दर्शक स्वरूपी गोष्टी होत्या. कोणत्या? दर्शक स्वरूपात. मग तिथं असं लिहिलं पाहिजे होतं का दर्शक स्वरूपी गोष्टी काय झाल्या? पूर्ण झाल्या. पण तसं नाही लिहिलं. कारण तोपर्यंत ते गुज होते. काय होते? गुज होते. तोपर्यंत ते गुज प्रगट केलेले नव्हतेच. म्हणून काय केलं? भविष्यवक्त्याद्वारे जे झालं त्याच्याबद्दल परत काय केली? भविष्यवाणी केली, जेणेकरून ते लोकांना कळावं काही काय झालं, पूर्ण झालं. पण ते का पूर्ण होते? कारण दर्शक स्वरूपी गोष्टी पूर्ण व्हायच्या. नाही कळलं अजून. जुन्या करारात त्यांनी भविष्यवाणी केली. काय केली? भविष्यवाणी. कारण बाबा येशू बद्दल असं होणार आहे, मग येशून तसं केलं. मग त्यांनी तशी भविष्यवाणी का केली? येशू असं करणार, त्याच्या मागचं रिझन का? कारण दर्शक स्वरूपी गोष्टी कोणात पूर्ण व्हायच्या होत्या? येशूमध्ये. म्हणून त्यांनी त्या भविष्यवाणी केल्या, म्हणजे त्यांना कळावं कारण जे बोलले पूर्ण झालं. पण ते का बोलले? कारण जे दर्शक स्वरूपी गोष्टी होत्या त्या येशूत पूर्ण व्हाव्या. समजतं? एक अवघड चाललंय, थोडा हार्ड पॉइंट. योसेफ झलक आहे कोणाची? येशूची. कोणाची? येशूची. पूर्ण झलक आहे तशी. तर योसेफ कोणाची शिक्षा भोगत होता? भावांची, घरांची. कमॉन, कोणाची शिक्षा भोगली त्याने? जेलमध्ये होता. कोणामुळे होता? बरं, येशू कोणामुळे वधस्तंभावर होता? त्याची शिक्षा होती का त्याच्या शिक्षा लादली होती? लादली होती. मग योसेफावर त्याचं पाप होतं का शिक्षा लादली होती? शिक्षा लादली होती. आता बघा योसेफाकडे. नाही समजलं? जे जुन्या करारामध्ये जे स्पिरिच्युअल हिरोज आहेत त्याच्यात येशूची झलक आहे. चर्च योसेफ स्वतःची शिक्षा भोगत नव्हता, खोटा आरोप त्याच्यावर केला होता. येशू त्याची शिक्षा भोगत नव्हता, येशूवर पण खोटा आरोप टाकला होता. कमॉन, कळतंय? हे घेईल मी पुनरुत्थानाला. पण हे जे झलक आहे हे रहस्य होतं. काय होतं? हे रहस्य होतं. हे त्यावेळेस समजत नव्हतं. म्हणून असं नाही लिहिलं का जुन्या करारामध्ये दर्शक स्वरूपी गोष्टी पूर्ण झाल्या. भविष्यवक्त्यांनी काय केली? भविष्यवाणी. का केली त्यांना पण माहित नव्हतं. कमॉन, किती लोकांना समजतं? इब्रिकराच्या पत्रात लिहिलंय का ते जे बोलले ना त्या टायमाला त्यांना पण माहित नव्हतं का ते कोणाबद्दल बोलतात आणि ते कसं पूर्ण होणार होतं. पण देवाला धन्यवाद का परमेश्वर मंडळीला या गोष्टी प्रगट करत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कळतंय का तो गाढवावर बसून का आला? भविष्यवाणी पूर्ण व्हावी म्हणून तो आला. पण अजून काय रिझन होतं? तर त्याच्या मागे एक रिझन होतं का यहुदी जे राजा होते, जे राजा झाले, अनेक वेळेस त्यांचा अभिषेक जो झाला ना, अभिषेक करताना ते अभिषेकाला जाण्यासाठी ते लोक खेचरावर बसले. कशावर बसले? खेचरावर. गाढव माहितीये? घोडा माहितीये? यांचं कॉम्बिनेशन काय बनतं? खेचर बनतं. आणि खेचर म्हणजे मग 2 कॉम्बिनेशन, गाढव आणि घोडा. नम्रता आणि क्षत्रिय. नम्रता आणि क्षत्रिय म्हणजे त्याच्यात लढाई पण आहे, त्याच्यात नम्रता पण. मग जुन्या करारामध्ये दावीद होता, नम्रता पण होती आणि क्षत्रिय पण होतं, म्हणजे तो लढाईकू पण होता. शलमोन नम्र पण होता आणि
लढणारा पण होता. पण येशू तसा नव्हता. येशू प्युअरली कशावर बसून आला? गाढवावर बसून आला. म्हणजे तो युद्ध करण्यासाठी नव्हता आला, तो पूर्णपणे लोकांना प्रेम देण्यासाठी, क्षमा करण्यासाठी, त्यांना दया देण्यासाठी आला येस होता. हालेलुया. तो घोड्यावर येणारच. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नेक्स्ट टाइम कधी? नेक्स्ट टाइम. म्हणून ते फक्त भविष्यवाणी पूर्ण व्हावी म्हणून तो गाडावर बसून नाही आला. हे सिग्नल्स होते. काय होते? सिग्नल. का तुम्हाला कळावं का तो कशावर आला. शलमोन कशावर बसून आला? खेचरावर. खेचरावर बसून. कशावर? खेचरावर. म्हणजे त्याच्यात कोणतं कोणतं कॉम्बिनेशन आहे? घोडा आणि गाढव. म्हणजे नम्र पण होते ते आणि लढाई करणारे पण ते होते. पण येशू लढण्यासाठी आलेला नव्हता. प्रेज द लॉर्ड. तो पूर्णपणे लोकांवर प्रेम करण्यासाठी, त्यांना काय देण्यासाठी आला होता. म्हणून तो कशावर बसून आला? गाढवावर. एक तर रिझन आहे काय पूर्ण व्हावी. भविष्यवाणी. सगळं बोला काय पूर्ण व्हावी. भविष्यवाणी. पण दुसरा मेसेज हा जावा का येशूचं येणं हे शांतीचं आहे. कसलं? शांतीचं आहे. पण नेक्स्ट टाइम येणं हे शांतीचं नसणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्रभूने कसला उपयोग केला? गाढवाचा. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजतं? ओके. ना दाविदाला तो म्हटला होता का तुझ्या मुलाचं राज्य सिंहासन मी काय करल? स्थापित करल. आणि त्या टायमाला लोकांना वाटत होतं की ही भविष्यवाणी शलमोनमध्ये पूर्ण झाली. कोणामध्ये? शलमोनमध्ये. सगळे बोला कोणामध्ये? शलमोनमध्ये. पण जर आज आम्ही पाहिले तर आम्हाला कळतं की ती भविष्यवाणी शलमोनमध्ये पूर्ण झाली नाही. जे आशीर्वाद प्रभूने दाविदाला दिले होते ते शलमोनसाठी नाही, ते आशीर्वाद कोणासाठी दिले होते? येशूसाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, जाऊया म्हणजे आम्हाला कळल हे रहस्य काय. आपण काढूया ठिकाणी पहिले राजे पहिला अध्याय 38 वचनापासून. त्याचं टायटल वाच पहिले. देवाचे मंदिर बांधायचा दाविदाचा बेत व त्याला देवाचा निरोप. हा, व त्याला देवाचा निरोप. हा, आता निरोप काय होता, काय ब्लेसिंग्स प्रभूने त्याला दिले. आता रीड करू आपण 12 वचनापासून. 12 वचन. तुझे दिवस परिपूर्ण झाल्यावर तू आपल्या वडिलांच्या बरोबर निघशील. हा, कोणाबद्दल बोललं? दावीद बद्दल. कोणाबद्दल? दावीद बद्दल. दाविदाला ब्लेसिंग्स होते का तुझे दिवस पूर्ण झाले तू काय करशील? आपल्या लोकात जाऊन निघशील. पण तू तुझ्या संततीचं काय? आता वाचू पुढं. तेव्हा मी तुझ्या पोटचे जे तुझे संतान होईल हा, त्याला उभे करून मी त्याचे राज्य स्थापीन. हा, तुझे पोटचे जे संतान होईल त्यांचे मी काय करल? राज्य स्थापीन. मग असं कळतं का आता त्याच्या घरातून जे जन्माला येतील त्याच्या घराण्यातून. आणि मग कोण आला? शलमोन. कोण आला? शलमोन आला. इथपर्यंत असं वाटतं काही शलमोन बद्दल बोललो. कोणाबद्दल बोललं? शलमोन बद्दल. पण पुढचे वचन जसं आम्ही वाचतो मग आम्हाला कळतं अरे शलमोन बद्दल बोललं नाही. कसं? वाचूया पुढं. 13 वचन. तो माझ्या नावासाठी घर बांधील हा, आणि त्याच्या राजाचे राजासन मी सर्व काळ स्थापित करीन. हा, कसं? सर्व काळ स्थापित पण करीन. शलमोन कडून किती गोत्र काढले? 12 काढले. 10 काढले. कमॉन, कळतं इथं ब्लेसिंग्स काय आहेत. दाविदाला का बाबा तुझी संतती कायमस्वरूपी मी काय करणार? स्थापित. म्हणजे हे राज्य कायमस्वरूपी स्थापित करेल. पण आम्हाला असं दिसतं का शलमोनाकडून 10 गोत्र काढून घेतले. पुढे वाचू. 14 वचन. मी त्याचा बाप होईल. हा, मी त्याचा बाप होईल. कोण बोलतोय? कोण बोलतोय? परमेश्वर. संतती कोणाची आहे? दाविदाची. पण तो म्हणतो मी त्याचा बाप होईल आणि तो माझा मुलगा होईल. चर्च हे सलमोन बद्दल नाही, हे कोणाबद्दल बोललं जातंय? येशू बद्दल. येशू बद्दल. म्हणजे ह्या गोत्रातून भविष्यात जो येशू येईल तो माझा मुलगा आणि मी त्याचा आणि त्याचं राज्य कायमस्वरूपी स्थापित केलं जाईल. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या टायमाला वाटवतंय शलमोनात पूर्ण झालं. पण आम्हाला दिसतं का शलमोननी काय केली? चर्च गडबड केली. देवाला न आवडणाऱ्या गोष्टी केल्या, अन्न गोष्टी त्या ठिकाणी आणल्या आणि म्हणून जे होतं त्याकडून काय केलं? काढून घेतलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे वाचू आपण. मी त्याचा बाप होईल आणि तो माझा मुलगा होईल. हो. त्याने अन्याय केला तर मी मनुष्याच्या काठीने व मनुष्य संतानाच्या फटक्यांनी त्याला शिक्षा करीन. ओके, हे सगळं प्रॉफिटिक झालं. कोणाबद्दल? येशूबद्दल. कोणाबद्दल? येशूबद्दल. म्हणून या ठिकाणी आम्हाला दिसतं या ठिकाणी का प्रभूचं जे येणं होतं, जे दर्शक स्वरूपी गोष्टी जुन्या करारात बोलल्या होत्या त्या कोणात पूर्ण व्हाव्यात? येशूमध्ये. कोणामध्ये? येशूमध्ये. म्हणून जो शलमोनचा मुलगा होता हे त्याच्यासाठी फक्त नव्हतं, हे आत्मिकरित्या आणि फ्युचर बघून कोणाबद्दल बोललं होतं? येशूबद्दल. आणि येशूमध्ये या सर्व दिलेले आशीर्वाद काय झाले? चर्च पूर्ण झाले. किती लोकांना समजलं इथपर्यंत? का तो कशावर बसून आला? गाढवावर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दाविदाला जे ब्लेसिंग्स दिले ते कोणात पूर्ण झाले? येशूमध्ये. सगळे बोला कोणामध्ये? येशूमध्ये पूर्ण झाले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता नेक्स्ट टॉपिक आपण याच्यामध्ये बघतोय का प्रभू येशू आम्ही म्हणतो का आमचं अर्पण आहे. काय आहे? अर्पण आहे. का म्हणून आमच्या पापासाठी कोण वाहिला गेला? येशू वाहिला गेला.
पण यहुदी लोकांना डाऊट असायचा का तुम्ही कसं काय म्हणता का हेच अर्पण आहे? कोण? हेच अर्पण येशू म्हणून बायबल सांगतं का याजक कन्फर्म करतो. कोण? याजक. म्हणजे वलांडण सणाचा जो नियम होता का कोकरू कापायचं, पण ते आणून बी कापायचं नाही, ते आणल्यानंतर त्याची शहानिशा कोण करणार? याजक करणार. म्हणून असा नियम होता. लेवीच्या पुस्तकात असं लिहिलंय का याजकांनी मेंढरू काय करायचं? कोकरू तपासायचं, आणि जर ते लंगडं लुळं आंधळं खराब असेल तर ते अर्पण द्यायचं नाही. म्हणून पहिले याजक कन्फर्म करणार काही उत्तम आहे. हे कसं आहे? उत्तम आहे. आणि जस्ट ते कन्फर्मेशन देतील मगच ते अर्पण त्या ठिकाणी अर्पणाच्या विधीवर दिलं जायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 10 दिवस होते ना, याच्यामध्ये ते पारखलं पण जायचं. काय करायला जायचं? पारखलं पण जायचं. कन्फर्मेशन दिली जायची की हे कसं आहे? उत्तम आहे. आणि जर उत्तम असेल तरच कुठे जायचं? ते वेदीवर. आता येशू आमचं अर्पण, येशू आमचं अर्पण आहे. पण हे जर यहुदी लोकांना म्हटलं का रे येशू आपल्या पापांसाठी मेला, ते म्हणतील कोणत्या बेसवर? आम्ही तर कोकरू द्यायचो. काय द्यायचो? कोकरू द्यायचो. पण त्यांना हे सांगायचं होतं का रे कोकरी दुसरा अजून कोणी नाही. कोण आहे? येशूच आहे. येशू आहे. कोण आहे? येशूच आहे. बायबल सांगतं का ज्यावेळेस योहान बाप्तिस्मा करणारा हा लोकांना पश्चातापाची घोषणा करत होता, त्या टायमात तिथे कोण आला? येशू आला. कोण आला? येशू आला. आणि त्याला पाहताच योहानाने काही शब्द बोलला. योहान काय तर बोलला. काय बोलला? वाचू या ठिकाणी आपण काढू योहान. ओके, पहिले लेवी काढा. ओके, तुम्हाला हे कळलंय? कन्फर्म कोण करणार? याजक. कोण कन्फर्म करणार? बाबा मंदिरात काय द्यायचं? कोणाची परवानगी? याजकाची. बाबा ओके का? हा ओके. जर तो मानला ना यस फायनल, मग ते अप्रूव्ड होणार. तसंच आता येशू कोकरू कोण आहे? येशू कोकरू. पण त्याला कुणीतरी काय दिलं पाहिजे? शिक्कामोर्तब केला पाहिजे का रे बाबा हे कोकरू उत्तम आहे. मग तेच काम या ठिकाणी कुणी केलं? योहानाने. कुणी केलं? योहानाने. कसं केलं? वाचू या ठिकाणी आपण रीड करू. पहिला अध्याय 29 आणि 30 वचन. लेवी का योहान? नाही, ते तर कळलं सर्वांना. घ्यायचा रेफरन्स तुमच्यासाठी. हा, लेवीच्या पुस्तकात फक्त त्याच्याबद्दल लिहिलंय याजकाची भूमिका. कोणाची? आणि भूमिका ही होती का तुम्ही काय पाहायचं? कोकरू. काय पाहायचं? जे अर्पण दिलं जाईल ते चेक करायचं. काय करायचं? आणि ज्यावेळेस ते उत्तम असेल तरच तुम्ही होकार द्यायचा. मग आता आमचं अर्पण कोण आहे? मग इथं पण एक कोणतरी पाहिजे ना त्याच्यावर काय मुहूर्तब करायला? काही उत्तम आहे. आणि ते काम योहानाने केलं. कोणी केलं? योहानाने. कसं केलं? वाचू या ठिकाणी आपण आता. योहान पहिला अध्याय 29 आणि 30. 29 वचन. हा, सर्व काढा. 29 वचन. दुसऱ्या दिवशी त्याने येशूला आपणाकडे येताना पाहून म्हटले, हा पहा जगाचे पाप उचलून वाहून नेणारा देवाचा कोकरा. हा, काय शब्द वापरले? जगाचे पाप वाहून नेणारा देवाचा कोकरा. म्हणजे योहान या गोष्टीची प्रचिती करत आहे का हेच आम्हासाठी काय होतं? अर्पण होतं. प्रेज द लॉर्ड. जगाचे काय वाहणारा? पाप वाहणारा. हाच तो कोकरा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता कोकरा शब्द आहे ना जुन्या करारात कुठेतरी आपल्या कानावर पडतो. येस. कुठं पडतो? जुन्या करारामध्ये. अब्राहामाच्या मुलांनी म्हटला कोकरू कुठं आहे? काय शब्द वापरला? कोकरू कुठं आहे? योहान बी काय शब्द वापरतो? हा कोकरा आहे. कमॉन, कनेक्शन माझी इच्छा आहे आत्म्यात कळावं. अब्राहामाचा मुलगा इसा काय म्हणतो? कोकरू कुठं आहे? आणि योहान उत्तर देतोय हाच देवाचा कोकरू आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग तुम्ही म्हणताल ते काय होतं? त्याला कोकरू नव्हतं भेटला अब्राहामाला, मेंढा भेटला होता. काय भेटला होता? मेंढा. इंग्लिशमध्ये लिहिलं लॅम्प आणि रॅम. कमॉन, कळतंय? इंग्लिशमध्ये काय लिहिलंय? लॅम्प म्हणजे कोकरू आणि रॅम म्हणजे मेंढा. म्हणजे अब्राहाम म्हणला होता का परमेश्वर कोकरू काय करल? मिळून देईल. पण त्याला कोकरू त्यावेळेस भेटलं नाही, त्याला रॅम म्हणजे मेंढा भेटला होता. पण या ठिकाणी योहान त्यांना फोकस करून सांगते का रे ऐका कोण भेटलंय? कोकरू भेटलंय. कोकरू भेटलंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का? कारण मनुष्य आपल्या पापांसाठी आपलं अर्पण देतो, आपलं कोकरू देतो. पण परमेश्वर या ठिकाणी मनुष्याच्या पापासाठी स्वतः कोकरू देतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? जुन्या करारात पाप क्षमासाठी कोण कोकरू आणणार? स्वतः. सगळे बोला, कोण आणणार? स्वतः आणणार. पण इथं आता परमेश्वराला मनुष्याच्या पापाची काय करायची आहे? मग कोकरू पण कोण आणणार? परमेश्वरच. नाही कळलं? जुन्या करारात मी पापी गेलं मग माझं मेंढरू. कमॉन, लिहिलं असं की तुमच्या घराप्रमाणे ऐपतीप्रमाणे किती लोक आहेत तेवढं कोकरू काय करा? आणा आणि ते कापा आणि त्याचं बलिदान द्या तुमच्या घरासाठी. आता आमच्यासाठी कोण किंमत मोजतोय? येशू. परमेश्वर. कोण? परमेश्वर. मग अर्पण बी कोणी आणायचं? परमेश्वराने. मग अर्पण बी तू, मग अर्पण बी त्यानेच दिलं. म्हणून अब्राहम काय म्हणतो? कोकरू कोण देईल? परमेश्वर मिळवून देईल. कमॉन, कळतं? आम्हाला वाटतं हे त्यावेळेस एक सहज बोललेली घटना आहे, पण हे जे बोलत होते ना हे सर्व भविष्यरित्या बोलत होते. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अब्राहम काय म्हणला?
परमेश्वर मिळवून देईल. प्रभू का मिळून देईल बाबा? कारण तो मनुष्याच्या बापाची काय मोजणार आहे? किंमत मोजणार आहे. कोकरू पण तोच देणार. येस, म्हणून अब्राहम म्हणून योहान कन्फर्म करतो की हाच तो कोण आहे? देवाचा कोकरा. देवाचा कोकरा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे ज्या कोकराबद्दल अब्राहम बोलला होता ते कोकरू काय झालं? भेटलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? आता त्या टायमाचे बी बायबल स्टडी चालत असतील ना, ते म्हणत असतील ना त्यावेळेस, अरे अब्राहम कोकरू बोलला आणि मेंढा भेटला, असं कसं? देवाने असं कसं केलं? कमॉन, प्रश्न कळतोय. त्या टायमाला पण जे शिक्षण चालू असतं ते एखादे प्रश्न विचारला असेल ना, प्रभू अब्राहम काय म्हटला? कोकरू कुठे मिळून देईल. आणि तू कोकरूने काय दिलंय? मेंढा दिला. दिलाय. मग देवाने आज कसं काय गडबड केली? देवाने गडबड नाही केली. या प्रश्नाचं उत्तर परमेश्वर इथं क्लिअर करत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय प्रत्येकाला. अजून एक वचन वाचू कोकऱ्याबद्दल, त्याचं रीड करू या ठिकाणी आपण. 36 वचन. 36 वचन. तेव्हा तो येशूला चालताना न्याहाळून पाहून म्हटला, हा पहा देवाचा कोकरा. कसं पाहिलं? न्याहाळून पाहिलं. आणि जुन्या करारात पण जे अर्पण आलं जाईल ना, कसं पाहायचं? न्याहाळून पाहायचं. सगळे पाहायचं. पाय व्यवस्थित आहे का? डोळे व्यवस्थित आहे का? कान व्यवस्थित आहे का? निहाळून पाहिलं. आणि म्हणून इथं पण एक याजक म्हणून योहान काय करतोय? त्याची निहाळून पाहणी पाहतोय. करतोय. काय करतोय? पाहणी आणि करतोय. मग कन्फर्मेशन देतोय की उत्तम कोकरू आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त तोच काय, जस्ट मंदिरात त्याचा न्याय चालला होता त्या लोकांद्वारे, तो पण म्हणला याच्या ठाई मला काय दिसत नाही, पाप दिसत नाही, याच्या ठाई मला कोणता दोष सापडत नाही. म्हणजे फक्त योहान नाही, जगिक व्यक्ती पण ही प्रचिती देतोय का निर्दोष कोकरा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय चर्च? हे जे लिहिलं ना चर्च, हे कोणत्या तरी यहुदी व्यक्तीची काउन्सिलिंगसाठी लिहिलं असं. का रे बघ, हे जे लिहिलंय कोणासाठी लिहिलंय? तुमच्या ज्या मनात जे प्रश्न आहेत की नाही मग अर्पण कुठं आहे, हे काय अर्पण येशू आहे. अर्पण आणि अर्पणात परमेश्वर आमचे काय केले? सर्व पापन शाप क्षमा केले. फक्त योहानच प्रचिती देत नाही, तर जो पिलात त्या ठिकाणी होता तो पण म्हणतो का मला याच्या ठाई काही दोष सापडत नाही. म्हणजे त्यांनी पण कन्फर्मेशन दिलं चर्च की याच्या ठाई कोणतंच पाप नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून येशू आमच्या पापांसाठी कोकरा किंवा अर्पण होतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि हेच या पवित्र शास्त्रातून लिहिण्याचा प्रयत्न केला. जे कोण ज्यांच्या मनात ही शंका होती येशू ते अर्पण नाही, कोकरा नाही, तो म्हणतो अजून कोणाची वाट बघू नका, मीच तो आहे याची तुम्ही वाट बघताय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योहानाने काय प्रश्न पाठवला होता येशूला? ज्याची वाट बघतोय आम्ही, तो तूच तो आहेस. तूच आहेस का? तो म्हणला मीच आहे, दुसऱ्याची वाट बघू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे हे जे डाऊट्स होते मनामध्ये, आता आपल्याला पवित्र आत्म्याद्वारे सोपं झालंय, पण त्या टायमाला क्वेश्चन्स होते. काय होते? अरे तेच आहे का? कसं काय शक्य आहे? मनात अनेक प्रकारचे प्रश्न होते, कारण तेवढा विवेक पवित्र आत्म्याद्वारे त्यांना नव्हता. पण आज देवाला धन्यवाद की आम्हाला सगळं इझिली समजतं. कसं समजतं? इझिली समजतं. आणि आम्ही त्यांना इझिली म्हणतो. अरे काय त्यांना समजलं नाही, किती सोपं होतं, हे असं होतं, असं होतं, असं होतं. योहान ज्यांनी काय केला? बाप्तिस्मा. सगळं बोला, काय केलं? बाप्तिस्मा केला. तोच म्हणला का हा कोकरा आहे? किती Yes. वेळेस? 2 वेळेस. आणि तोच म्हणतो तूच आहे का रे बाबा? येस. एवढं सोपं पण नाही चर्च. बायबल रीड करा. योहानाने शिष्य पाठवले. काय पाठवले? शिष्य म्हणलं पाठवले. तूच आहे का? तूच म्हणला तो कोकरा कोकरा आहे. आहे. तो त्यावेळेस कसं बोलला, काय बोलला, कसं आत्म्याने करून घेतलं हे त्याला बी समजलं नाही. Yes. म्हणून लोक भविष्यवाणी करून जायचे, पण त्यांना पण कळत नव्हतं की आम्ही काय भविष्यवाणी करतो. येस. म्हणून मी मागच्याच बी सांगितलं त्या आशिषच्या इथं प्रेर असताना का देवदूत बी येतात. कुठून? स्वर्गातून. मंडळीत भेद ऐकण्यासाठी. कारण काय रहस्य आम्हाला पण ते काय व्हावं, समजावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का? कारण ते फक्त बापाकडेच आहे. कोणाकडे? बापाकडेच आहे. आणि देवदूत फक्त महिमा करत राहतात, त्यांना भेद माहित नाही, पण मंडळीत भेद उघडतात. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रेफरन्स भेटतो का बघू आपण? इफिस मध्ये आय थिंक 9th वचनापासून रीड करा. काढा, तुम्ही पण काढा. तुम्हाला पण कळेल की चर्च किती इम्पॉर्टंट आहे आणि चर्चमध्ये परमेश्वर काय काय गोष्टी ओपन करतो. हां, रीड करू या ठिकाणी आपण. 3रा अध्याय, इफिसकास पत्र 3रा अध्याय 9th वचनापासून 9 वचन. आणि ज्याने येशू ख्रिस्ताकडून सर्व काही अस्तित्वात आणले, हां, त्या देवाच्या ठाई जे गुज युगांपासून गुप्त राहिले होते त्यांची व्यवस्था काय हे प्रकाशित करावे. हां, काय लिहिलंय? पुन्हा 9 वचन. आणि ज्याने येशू ख्रिस्ताकडून सर्व काही अस्तित्वात आणले, हां, त्या देवाच्या ठाई जे गुज युगांपासून गुप्त राहिले होते. कसे राहिले होते? गुप्त राहिले होते. म्हणजे ते बोलून जायचे, भविष्यवक्ता वचन बोलून जायचे. का बोलले माहित नाही, कसं पूर्ण होणार माहिती नाही, पण बोलून गेले. आणि त्यांना पण उत्सुकता होती, कारण आम्ही जे बोलतोय ते आम्हाला काय करायचंय? पाहायचं. पाहायचंय. पण ते पाहू शकले नाही. नाही.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना समजतं? ते जे बोलले ते पाहू शकले नाही. त्यांनी जे केलं सहज केलं. कसं केलं? सहज. पण ते सर्व भविष्यात येशू ख्रिस्तामध्ये काय होणार होतं? पूर्ण होते. गुज होते. काय होते त्या टायमाला? गुज होते. पुढे वाचू, पुढे खूप सुंदर आहे. त्याची व्यवस्था काय? त्याची व्यवस्था काय? अरे बाबा असं का बोललो, हे कसं होणार हे त्यांना पण माहित, पण त्यांची इच्छा होती आम्ही काय करावं? ते पाहावं, जाणावं. काय करावं? जाणावं. पुढे खूप सुंदर आहे, पुढे वाचा. हे प्रकाशित करावे. 10 वचन अशासाठी की देवाचे बहुत प्रकारचे ज्ञान, अशासाठी की देवाचे बहुत प्रकारचे ज्ञान आकाशातल्या संतांस व अधिकारांस मंडळीकडून आता कळावे. कम ऑन, कळलं? आकाशातल्या संतांस. कम ऑन, प्रॉपर परत तिथून 10 वचन अशासाठी की देवाचे बहुत प्रकारचे ज्ञान. कोणतं? बहुत प्रकारचे ज्ञान. ज्ञान म्हणजे हे जे रहस्य आहे, हे ज्ञान आहे. काय आहे हे? कोणाला प्रगट व्हावं. पुढे वाच. आकाशातल्या संतांस. कुठले? आकाशातले जे स्वर्गामधले आहेत त्यांना हे प्रगट व्हावं. पुढं अधिकारांस मंडळीकडून आता कळावे. कोणाकडून? मंडळीकडून आता कळावे. कोण मंडळी? आपण आहोत. कमॉन, कळतंय? जसं आता मॅसेज चालू असेल ना, तर इथं ते संत पण असतील, ते एंजल्स पण असतील, का त्यांनी रहस्य काय करावे? जाणावे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे गुज युगानुयुग होते, त्यांना माहित नव्हते, पण मंडळीकडून जे देव मंडळीला प्रगट करतो त्यांना पण ते प्रगट होत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जे येशूचा जन्म झाला ना, एंजल्स पण आले. येस. आम्हाला बघू दे, आम्ही नाही पाहिलं कधी. कमॉन, किती लोकांना समजतं? म्हणून ते सगळे जमले, प्रभूची महिमा करू लागले. का? बाबा तेवढ्या तेजात त्याला बघू शकत नाही, मानवी स्वरूपात त्याला येऊन काय करतो आम्ही? पाहतो. म्हणून ते एंजल्स पण आले प्रभूच्या जन्माच्या वेळेस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना कळतं? जे त्यांच्याकडे नाही ते सिक्रेट्स कोणाला ओपन होत आहेत? आपल्याला. आपल्याला त्याचं मोल नाही. आपल्याला व्हॅल्यू पाहिजे. का जे युगानुयुग सिक्रेट होते प्रभू ते मंडळीला ओपन करतोय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती मोठी गोष्ट आहे चर्च. म्हणून बिलीव्ह करत जा. आपण चर्चमध्ये असताना फक्त आपणच नाही, ते आकाशातले काय करतायत? संत पण या ठिकाणी येत आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देवाला धन्यवाद की परमेश्वर मंडळीला भेद प्रगट करतो. जर भेद आहे तर आकाशातले दूत पण तिथे आहेत. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण ते जनरल ऐकण्यात इंटरेस्टेड नाही. काय ऐकण्यात इंटरेस्टेड आहेत? भेद ऐकण्यासाठी. भेद ऐकायचे त्यांना. काय रहस्य, काय गुज आहे, ते गुज त्यांना ऐकायचे. प्रेज द लॉर्ड. कम ऑन, किती लोकांना समजतंय? आमोस गावच्या वाटेवर येशूने सुरुवात केलं मोशेपासून. कुठून? मोशेपासून. मी तर म्हणतो एंजल बी आले असतील ऐकायला. आम्हाला पण सांग काय बाबा, आम्हाला पण माहित नव्हतं. कम ऑन, किती लोकांना कळतं? आमोस गावच्या वाटेवर 2 जण चालले होते. बोलता बोलता तो विषय त्यांचा सुरू झाला आणि त्यांना वाटलं अरे तो मेला होता, काय झाला तो आता उठणार नाही. आणि मग येशूने काय केलं? सुरुवात केली जुन्या करारापासून. कसं? जुन्या करारापासून. कम ऑन, काढूया. लूक काढू आपण. लूक काढा. आमोस गावची वाट आय थिंक लूक मध्येच आहे. 24 अध्याय. टायटल वाच त्याचं. 24 अध्याय 13 वाचनाच्या वर टायटल आहे. अम्माऊस येथे येशू दोघा शिष्यांस दर्शन देतो. काय करतो? दोघांना दर्शन देतो. आता आपण त्याचं रीड करू. या ठिकाणी रीड करू आपण त्याचं 25 वचन. मग तो त्यांना म्हणाला, अहो बुद्धिहीन आणि भविष्यवाद्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींचा विश्वास धरण्यास अंतःकरणाने मंद अशा माणसांनो. पुढं 26 वचन. ख्रिस्ताने ही दुःखे सोसावी आणि आपल्या गौरवात जावे याचे अगत्य नव्हते काय? पुढं 27 वचन. मग त्याने मोशे व सर्व भविष्यवादी यांच्यापासून आरंभ करून संपूर्ण शास्त्रलेखांतल्या आपल्या विषयीच्या गोष्टींचा म्हणजे भले तो जुना करार आहे, भले तो मोशे असेल, योसेफ असेल, दावीद असेल, शमूएल असेल, पण ते म्हणतो प्रत्येक ठिकाणी मी होतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना समजतंय? तो म्हणतो मोशेपासून सुरुवात केली. कुठूपासून? मोशेपासून. आणि जिथं जे जुन्या करारात गोष्टी होत्या त्या प्रत्येकात प्रभूने स्वतःला काय केलं? प्रगट केलं का त्या ठिकाणी मी होतो म्हणून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय? म्हणजे हे गुज होते. काय होते? गुज होते. हे लोकांना माहित नव्हते, हे समजत नव्हते आणि आकाशात उतरणं पण हे कळत. पण परमेश्वर तो मंडळीद्वारे आता लोकांना काय होऊ द्या? प्रगट होऊ द्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना समजतंय? आज परमेश्वर आम्हाला काय करत आहे? सगळं प्रगट करत आहे, जे कोण आम्हाला कळावं का प्रभू अगदी सुरुवातीपासून आमच्यामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना कळालं चर्च? का तो उत्तम कोकरा आहे. कोणासाठी दिला?
आपल्यासाठी दिला. प्रेज द लॉर्ड. कम ऑन, किती लोकांना समजतंय? कन्फ्युजन आहे. आज थोड्या वेगळ्या वेने चाललोय आपण. प्रभूची इच्छा आहे आपण थोडं शिकलं पाहिजे आणि डीपमध्ये गेलं पाहिजे या ठिकाणी. कम ऑन, समजलं इथपर्यंत? हे गुज आहेत काय? चर्च गुज आहे. हे गुज म्हणजे हाईड होते, पण देवाने आता काय केले? ते सगळे ओपन केलेत. म्हणून देवाला धन्यवाद द्या का प्रभू आपल्याला भेद प्रगट करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, आता पुढे जाऊया आपण. येशू कोकरा आहे. कोण आहे? कोकरा आहे. हे कन्फर्म झालं. आता कोकराला अर्पण देण्यासाठी कोण पाहिजे? याजक. कोण पाहिजे? याजक पाहिजे. कमॉन, जुना करार डोक्यात घेऊन या. कोकरू द्यायचं तर कोण पाहिजे? याजक पाहिजे. याजक पाहिजे. मग याजक पण असा पाहिजे का जो पवित्र पाहिजे? कारण जुन्या करारातला याजक पहिले स्वतःसाठी अर्पण द्यायचा. कोणासाठी? स्वतःसाठी. पहिले स्वतः शुद्ध व्हायचा आणि मग लोकांना शुद्ध करायचा. मग इथं याजक असा पाहिजे तो स्वतःमध्येच काय आहे? चर्च शुद्ध आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि इथला याजक मनुष्याने बनवलेल्या मंडपात जाणार. कुठे जाणार? मनुष्याने बनवलेल्या. पण आता जो याजक जायचा आहे तो इथल्या मंडपात जायचा नाही, तो कुठल्या मंडपात जायचा आहे? स्वर्गातल्या. कमॉन, किती लोकांना समजतं? मनुष्याच्या पापाची काय झाली? क्षमा झाली. जुना नियम असा होता का ज्या कोकरू अर्पण दिलं त्याचं रक्त घ्यायचं. काय घ्यायचं? रक्त घ्यायचं. आणि परम पवित्र स्थानात जाऊन याजक किती वेळ शिंपडणार? शब्द किती बोलला येशू? 7 शब्द. मग किती वेळ शिंपडायचं? 7 वेळेस शिंपडायचं. 7 वेळेस. कमॉन, पुन्हा सांगतो. वेदीवर काय दिलं? अर्पण दिलं. वर्षातून एकदाच. किती? एकदाच. रक्त घेऊन कुठं? पवित्र स्थान. परम पवित्र स्थानात. कुठं? परम पवित्र स्थानात. जिथं तो दया हे ठेवलेलं आहे, संदूक. कर्राचा कोश जो ठेवलाय, कर्राचा कोश. कर्राच्या कोशवर तो जाणार आणि त्या थर्ड पार्ट मध्ये जाऊन तो काय शिंपडणार? रक्त शिंपडणार. किती वेळेस? 7 वेळेस. शब्द किती आहेत? 7 शब्द. म्हणून किती वेळेस शिंपडलं? 7 वेळेस. 7 वेळेस. आता हे जे मंदिर होतं हे कुणी बनवलं होतं? मनुष्याच्या हाताने. सगळं बोला, कोणाच्या हाताने? मनुष्याच्या पण हाताने. आता जे मंदिर आहे ना ते कापडाचं नाही, ते मातीचं नाही. कोणतं आहे? स्वर्गाचं. स्वर्गाचं. कारण आता ह्या मनुष्याच्या शापासाठी ह्या मंदिरात जायचं नाही, त्या परम पवित्र मंदिरात जायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग तिथे जाण्यासाठी पण याजक पण तसा पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून याजक पण कोण होता? येशूच. येशूच. अर्पण पण येशूच होता. आणि याजक पण येशूच होता. किती लोकांना समजतं? पहा, येशू असा कॅरेक्टर आहे ना चर्च. कोकरा पण तोच, याजक पण तोच, भविष्यवक्ता पण तोच, राजा पण तोच. का? कारण त्याला मध्ये किरमिजी रंगाचा गाऊन घातला. कोणता? किरमिजी रंगाचा. राजा पण आहेत. येस. हालेलुया. कोण आहे? राजा पण. म्हणतात राजाची बिकर. म्हणजे येशू अशी मल्टिपल पर्सनॅलिटी होती का तुम्ही जर त्याला स्टडी केलं तर प्रत्येक गोष्ट कोणात पूर्ण होती? येशू मध्ये पूर्ण. असं लिहिलंय का ज्यास तो त्या उभा होता त्याच्यावर कोणते कपडे टाकले? किरमिजी रंगाचे. किरमिजी रंगाचे. का? ते राजाला दर्शवतात. कोण दर्शवतात? राजाला पण पाठी पण लावली. कोणाचा राजा? यहुद्याचा राजा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का म्हणून कळतं तो राजा पण आहे. म्हणून त्याला लिहिलंय दावीदाला काय आशीर्वाद दिले? त्याला आढळपणाचं काय असेल? राज्य असेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून येशू असा राजा अस्तित्वात आला की त्याचं राज्य आढळपणाचं आहे. ओके, राजाचा विषय सोडू. आता कुठे जाऊ आपण? याजककडे. कुठे जाऊ? याजक. अर्पण द्यायचं कोण पाहिजे? याजक पाहिजे. असा याजक पाहिजे का तो तिकडे गेला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जगिक याजक तिकडे जाऊ शकत नाही, कारण तो स्वतःला शुद्ध करू शकत नाही. तो स्वतःला शुद्ध करण्यासाठी अर्पण त्याला काय करावं लागतं? द्यावं लागतं. म्हणून इब्रिकराच्या पत्रात याचा उलगडा सांगितला का आम्हासाठी जो हाय प्रिस्ट आहे, जो महायाजक आहे, तो दुसरा कोणी नाही. तो कोण आहे? येशूच आहे. येशूच आहे. वाचू या ठिकाणी आपण इब्रिकरास पत्र. थोडं फास्ट जाऊ. इब्रिकरास पत्र 7वा अध्याय 23 आणि 24 वचन. 23 वचन. आणि जे याजक तर पुष्कळसे होऊन गेले. याजक तर पुष्कळ होऊन गेले. पुढं? कारण मरणामुळे त्यांना टिकून राहण्यास अडथळा आला. कशामुळं? मरणामुळे. पण येशूला मरण थांबू शकलं का? नाही. म्हणून येशू टिकलाच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाकीच्या याजकांना काय यायचं? मरण येत होतं. पुढं वाचू. 24 वचन. हा तर सर्व काळ राहतो. कसा? सर्व काळ राहतो. कम ऑन, कळतं चर्च. हा सर्व काळ राहतो. पहा, येशू का उठला? अर्पण म्हणतो काय झाला होता? मेला होता. काय झाला होता? मेला होता. पण चर्च जोपर्यंत रक्त परम पवित्र स्थानात जात नाही तोपर्यंत अर्पण पूर्ण होत नाही. येस. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना समजतंय? अर्पण दिलं. कुठं दिलं? वेदीवर अर्पण दिलं. येशू मेला वधस्तंभावर, पण त्याचं रक्त कुठे गेलं पाहिजे? स्वर्गात गेलं पाहिजे. मग याजक गेला पाहिजे का नाही? येस, गेला पाहिजे. त्याला याजक बनून उठणंच आहे चर्च. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतं. येशू उठला. का उठला? कारण ते रक्त घेऊन त्याला म्हणतो त्या स्त्रीला, मला काय करू नको? शिव नको. मला शिव नको. का? मला ते घेऊन जायचंय त्या ठिकाणी. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मी तिथं जाईल मग तुमचे पाप शापाची काय होऊन जाईल? क्षमा होऊन जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता वाचूया पुढं. खूप सुंदर आहे.
बायबल वाचत जा घरी, मग मला पण सोपं जाईल आणि प्रभू बी अजून खोल भेद प्रगट करेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया पुढं. हा तर सर्व काळ राहतो हा. म्हणून याला अढळ याजक पण आहे. आढळपणाचं काय आहे? याजक पण हा, आहे. आता त्याच्यामध्ये 8व्या अध्यायामध्ये रीड करू आपण पहिलं आणि दुसरं वचन. एक वचन. आता सांगितलेल्या गोष्टींचा सारांश हा आहे की आकाशामध्ये महामहिमांच्या राजासनाच्या उजवीकडे बसलेला असा जो प्रमुख याजक आपल्याला आहे. हा. 2 वचन. तो पवित्र वस्तूंचा आणि जो खरा मंडप मनुष्याने नव्हे तर प्रभूने उभारला आहे त्याचाही सेवक आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो मनुष्याने उभारलेला मंडप नाही. कोणता मंडप? आता प्रभूने उभारलेला, परमेश्वरने उभारलेला. म्हणून हा याजक, मानवी याजक तिथे जाऊ शकत नाही. प्रभू येशू त्या ठिकाणी जाऊ शकतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून येशू कोकरा पण आहे, येशू याजक पण आहे. आणि येशू आमच्या पापाची किंमत पण आहे. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके. योहानाने एक बारीक गोष्ट लिहिली वधस्तंभावर असताना. कुठं असताना? वधस्तंभ. त्याच्या वस्त्राबद्दल. कशाबद्दल? वस्त्राबद्दल. आम्ही नेहमी वाचलं का त्याचे वस्त्र काय केले? फाडले आणि वाटून घेतले. काय केले? वाटून घेतले. पण एक वस्त्र असं होतं का ते वाटलं नाही, त्याच्या चिठ्ठ्या टाकल्या. काय टाकल्या? चिठ्ठ्या टाकल्या. आणि योहानाची इच्छा होती काही लोकांना कळावं का त्या चिठ्ठ्या का टाकल्या, स्पेशली यहुदी लोकांना. कोणत्या लोकांना? यहुदी का त्या लोकांना. लोकांना माहित होतं याजकाचे कपडे कसे असायचे. येस. कोणाचे कपडे? याजकाचे कपडे. पण याजकाचे कपडे म्हणतात एवढे हलके नव्हते, ते खूप महागडे होते. कसे होते? महागडे. आणि ते नॉर्मल माणूस कॅरी करू शकत नव्हता. त्याला एकदम चांगला फायनान्शियली स्ट्रॉंग व्यक्ती पाहिजे, तोच व्यक्ती ते कपडे काय करू शकतो? एफोर्ड करू शकतो. दुसरं, याजकाचे कपडे ना स्पेशली डिझाईन केलेले होते. कसे डिझाईन केलेले? त्याची डिझाईन खूप वेगळी होती आणि ती डिझाईन डायरेक्ट कोणी सांगितली होती? परमेश्वरानेच. ती स्टाईल जी होती ना याजकाच्या कपडाची, शिवणारा माणूस होता पण डिझाईन सगळं परमेश्वराचं. पण लोकांना माहित होतं याजकाचे कपडे कसे असतात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. बायबल तुम्ही वाचलंय? येशूचे काय वाटले? कपडे वाटले. कपडे वाटले. आता पहा, किरमिजी रंगाचा झगा टाकला होता. काय टाकला होता? किरमिजी रंगाचा झगा. मग तो झगाच वाटला पाहिजे, पण बायबल सांगतं का त्याने झगा काढला आणि परत त्याचे वस्त्र त्याला घातले. येस. किती लोकांना समजतं मी जे बोलतोय? थोडं वेगळ्या वेने विचार करा. त्याच्यावर काय टाकला होता? झगा. लिहिलंय बायबलमध्ये 2-3 ठिकाणी लिहिलंय किरमिजी रंगाचा, कुठं लिहिलंय जांभळ्या रंगाचा. मग अंगावर झगा टाकला तर मग त्याचा फक्त काय वाटला पाहिजे? झगाच. झगाच. काय वाटला पाहिजे? झगाच. मग असं का लिहिलं की त्याचे वस्त्र वाटले? मग वस्त्र ते एकच होते, झगा होता का नव्हता? Yes. माझा प्रश्न कळतोय. बायबलने असं लिहिलंय त्याच्या अंगावर झगा टाकला, किरमिजी रंगाचा काय टाकलं? झगा टाकला. मग वस्त्र वाटताना फक्त एकच झगा वाटून घेतला पाहिजे होता. Yes. पण तसं नाही लिहिलं, त्याचे कपडे वाटले. काय वाटले? कपडे वाटले. आणि नंतर आतमधला जो त्याचा झगा होता त्याच्यासाठी त्यांनी काय टाकले? चिठ्ठ्या टाकल्या. म्हणजे त्याचे वस्त्र परत बदलले. येस. त्याचे वस्त्र परत बदलले. मी कोणत्या बेसवर सांगतो? योहाना त्याचा रेफरन्स सापडतो. वाचू या ठिकाणी आपण काढू. योहान काढू 19वा अध्याय. हां, रीड करा सगळे केअरफुली बघा. 23 आणि 24 वचन. 23 वचन. तेव्हा शिपायांनी येशूला वधस्तंभी दिल्यानंतर त्याची वस्त्रे घेतली आणि एकेका शिपायाला एक एक विभाग असे 4 विभाग केले. हां, वाटले. काय केले? वाटले. त्याचे वस्त्र पुढं वाचू. आणि त्याचा अंगरखाही त्यांनी घेतला. हां. त्या अंगरख्याला तर शिवण नव्हती. काय नव्हती? शिवण नव्हती. याजक असे कपडे घालायचा. कोण? याजक. म्हणजे त्याचा आतला जो मेन एफोद असायचा ना, एफोद तो विणलेला असायचा. कसा असायचा? विणलेला. शिवलेला नाही. कसा? विणलेला. विणलेला. नेशुनी पण असं घातलंय तसं लिहिलंय. मुद्दामून योहाने फोकस करतो या ठिकाणी. परत वाच, काय लिहिलंय तिथं? त्या अंगरख्याला तर शिवण नव्हती. काय नव्हती? शिवण नव्हती. याजकाचे कपडे पण असेच असायचे आतमधले. कुठले? आतमधले. आतमधला जो जागा असायचा ना, आतमधला, वरचा वेगळं, आतमधला, त्याला शिवण नसायची. फक्त डोक्याला खोल असायचं आणि डायरेक्ट ते काय करायचं? घालायचं. मग या ठिकाणी योहाने सांगण्याचा प्रयत्न करतोय हे वस्त्र कोणाचे आहेत? याजकाचे बोला, वस्त्र. कोणाचे आहेत? याजकाचे म्हणजे वस्त्र. येशूच कोकरा आणि येशूच कोण आहे? याजक पण आहे. याजक. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढं वाच. पुढं काय लिहिलंय? तो वरपासून खालपर्यंत संबंध विणलेला होता. एवढं डिटेल द्यायची काय गरज आहे? कपडे फाडले, चिठ्ठ्या टाकून दिले, पण डिटेलिंग्स वरपासून खाली काय केलंय? विणलेला. असं प्रभूने सांगितलं होतं. याजकाचा आतला धागा जो शिवताल ना एफोदचा, तो वरपासून खाली पण शिवलेला पाहिजे, विणलेला पाहिजे. काय पाहिजे? विणलेला पाहिजे. म्हणजे योहान कंपेअर करतोय याजक पण येशू मध्ये. येस. याजक पण येशू मध्येच आहे. येशू मध्ये. म्हणून त्याचा जो वस्त्र होते ना, त्याचा जो आतमधला, तो फाडला नाही, चिठ्ठ्या टाकून एकाने तो घेऊन टाकला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कंटिन्यू कर पुढं. 24 वचन. म्हणून ते एकमेकांस म्हणाले, हा आपण फाडू नये, तर याकरिता चिठ्ठ्या टाकून तो कुणाचा होईल
ते पाहू. ह्या ते काय म्हटले, आपण काय करू नये, फाडू नये. येशूचं याजक पण आढळले, येस ते कुणी फाडू शकत नाही. म्हणून तो फाडला नाही चर्च. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, आमच्या हिशोबाने फक्त कपडे आहेत, काय आहेत, कपडे पण आहेत. योहाना त्याचं स्पिरिच्युअल रहस्य माहिती आहे. हे फक्त कपडे नाहीत, हे आढळ याजक पण आहे. हे कोणी काढू घेऊ शकत, हे फाडू शकत नाही, कारण हे खालीपासून वरपर्यंत विणलेलं आहे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळलं चर्च. आता जुन्या करारात जाऊ, जास्त ते शिवाय लावायचे याजकाचे कपडे. काय लिहिले या ठिकाणी आपण रीड करू. निर्गमन काढा 12 अध्याय 46 वचन. निर्गमन 39 27 वचन. आणि त्यांनी अरुणासाठी व त्याच्या मुलांसाठी बारीक सुताचे विणलेले अंगरखे केले. हा, कसे विणलेले अंगरखे. अजून पण रेफरन्स आपण पूर्ण वाच. आणि त्यांनी अहरोनासाठी व त्याच्या मुलांसाठी बारीक सुताचे विणलेले अंगरखे केले आणि बारीक सुताचा फेटा व ओके, बारीक आता अजून एक रेफरन्स आहे इथं सांगितलं, विणलेला. कसा? विणलेला. शिवलेला नाही, कसा? विणलेला. आणि योहान पण कशावर जोर देतो? विणलेला. तो म्हणतो शिवलेला नाही, विणलेला. Yes. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला रेफरन्स सापडून जाईल. त्याच्यात पहिले एक अध्यायामध्ये ते सांगितलं का फक्त डोकं काढता येईल. काय काढता येईल? डोकं. म्हणजे तो पूर्ण विणलेला असावा. कसा असावा? विणलेला असावा, शिवलेला नसावा. आणि हेच वस्त्र कोणाच्या अंगात होते? येशूच्या अंगामध्ये म्हणजे होते. योहाने सांगतोय चर्च का तोच आम्हासाठी याजक आहे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून तोच कोकरा आणि तोच याजक याजक. आहे. त्याचद्वारे आम्हाला पापाशापाची काय आहे? क्षमा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे जे लिहिलं योहानानी, हे यासाठी लिहिलं का लोकांना कळावं का येशूमध्येच काय आहे, चर्च याजकपणा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? कळलं प्रत्येकाला चर्च? ओके. आता अजून एक घटना होती, ती पण मी इथं क्लिअर करतो. असं लिहिलं का संध्याकाळच्या वेळेस त्या लोकांचा नियम होता का येऊन त्यांचे पाय मोडायचे. काय करायचे? आणि ते म्हणले शाब्बात दिवस लागणार म्हणून त्यांना पटकन काय करा, खाली उतरवा, नाही तर मग त्यांचे काय करा, पाय मोडा, म्हणजे ते पडून जाणार. दोघांचे पाय मोडले आणि येशूचे पाय मोडले नाही. असं लिहिले. तो पहिलेच काय झाला होता? मरण पावला होता. पहिलेच तो मरण पावला. पण नियम होता वलांडणाचा का हड्डी तोडायची नाही. नाही. तिने जे रीड केलं होता, रीड कर परत. निर्गम मध्ये 12 अध्याय 46 वचन. निर्गम 12:46 वचन. एका घरात ते खायचे आहे, हा, तू त्याचे काही मांस घरातून बाहेर नेऊ नको. पुढं आणि तुम्ही त्याचे हाड मोडू नका. काय करू नका? हाड मोडू नका. आपण म्हणतो भविष्यवक्त्यांनी काय केली होती भविष्यवाणी आणि ती भविष्यवाणी काय झाली? पूर्ण. पण त्यांनी भविष्यवाणी का पूर्ण केली होती? कारण वाढण्याचा नियम होता, हाड काय करू नका, मोडू नका. कमॉन, कळतंच. भविष्यवाणी करणारा पण का करतो हे त्याला पण माहित नव्हतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना समजतं? असे भरपूर रहस्य. पण आज टाइम कमी आहे. मे बी पुढं आपण हे कंटिन्यू करू का देव भरपूर अद्भुत गोष्टी प्रगट करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक लास्ट रहस्य मी सांगतो अजून एक. वधस्तंभावरचा एक उद्गार, एलोई एलोई लामा सबकतनी. आणि आपण ते वचन असं घेतो म्हणजे नेहमी का पित्याने पुत्राचा काय केला? त्याग केला. पण आपण नेहमी हे शिकलोय, स्तोत्रामध्ये तशी प्रार्थना आहे जी इस्रायल करायचं. काय करायचं? इस्रायल करायचं का बाबा पिता आपल्या लेकराचा त्याग करणार नाही. आणि म्हणून पित्याने त्या येशूला सोडलेलं नव्हतं. का सोडलं नव्हतं? त्याच्या मागचा रेफरन्स तुम्हाला सांगतो. अब्रामाने ज्या मुलाला अर्पण घेऊन चालला होता, कुठे? डोंगरावर. कुठे चालला होता? डोंगरावर. आणि मध्ये प्रभू म्हणला का आता सगळ्यांना काय कर, थांबव. मग त्यांनी काय केलं? गाडं होतं, 2 चाकर होते आणि गाडावर काय होते? लाकडं होते, विस्ताव होता. म्हणून त्यांनी काय केलं? विस्ताव आणि सुरा कोणाकडे घेतला? स्वतःकडे घेतला. आणि लाकडं कोणावर टाकली? लेकरावर. लेकरावर. कोणावर? लेकरावर. आणि संगती तो होता. संगती तो होता. नाही कळलं? ओके, काढा उत्पत्ती काढा. आता पकडलं पाहिजे बरं का रेमा म्हणून. 22 अध्याय काढा, 3ऱ्या वचनापासून वाच. मग अब्राहमाने मोठ्या पहाटे सुटून आपल्या गाढवावर खोकीर घातले आणि आपल्या तरुण गड्यांतले 2 गडी व आपला मुलगा इसहाक याला आपणाबरोबर घेतले आणि त्याने होमाची लाकडे फोडली. मग तो उठून जे ठिकाण देवाने त्याला सांगितले होते तिकडे गेला. हा, म्हणजे पहा, डीप मध्ये नाहीये पण तुम्हाला अंडरस्टँड करावं लागेल. लाकडं फोडली, 2 चाकर घेतले. किती? 2 चाकर. आणि मग ते त्या ठिकाणी ते सगळे निघाले. मग होऊ शकतं की ते लाकडं कशावर टाकले असतील? गाढवावर. गाढवावर. आणि अर्धा प्रवास ते लोक झाले, डोंगराजवळ पोहोचले. प्रभूच्या वाणी आली का बाबा थांब, इथून पुढे यांना घेऊन जाऊ नकोस. आलं लक्षात? चाकरांना म्हणणं तिथंच थांब, गाढवाजवळ. कोणाजवळ? गाढवाजवळ. आणि मग काय झालं? आता खूप इंटरेस्टिंग आहे. त्याच्यात रीड करू आपण 22 अध्याय आणि त्याचं रीड करू पुढं
हां, रीड कर 5व्या वचनापासून. 5 वचन. आणि अब्राहम आपल्या तरुण गड्यांना म्हणाला, तुम्ही येथे गाढवाजवळ राहा. हां, कुठं राहा? गाढवाजवळ पुढं? राहा. आणि मी व मुलगा तिकडे जाऊ आणि देवाची भक्ती करून परत तुम्हाकडे येऊ. पुढं? 6 वचन. मग अब्राहमाने होमाची लाकडे घेऊन आपला मुलगा इसाक याच्यावर ठेवली. हां, काय लिहिलंय? होमाची मुलगा. लाकडं घेतली कोणावर ठेवली? इसाकावर ठेवली. पुढं वाचू. आणि आपल्या हाती विस्तव व सुरा घेतला. हां, आणि ते दोघे बरोबर चालले. कुठं चालले? बरोबर चालले. ओके, मी पुढं येतो. एलोई एलोई लामा सबकतनी माझा त्याग. का केला आणि आपण हे शिकलो का प्रभूने त्याग केला? नाही. आता लाकडं कोणावर आहेत? इसाकावर. आणि बाप कसा चाललाय? सुरा घेऊन सोबत चाललं. बरोबर कसा चाललाय? बरोबर. मुलगावर काय आहेत? लाकडं आहेत. पण बाप कसा आहे? बरोबर आहे. सेम येशू वधस्तंभावर आहे. येस, आणि हालेलुया. आम्हाला वाटतं बापाने काय केलं? त्यागलंय. जर अब्राहमाने त्याला सोडलं नाही तर मग पित्या येशूला कसं काय सोडणार? चर्च. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही कळत आहे अजून? क्लिक होतंय चर्च. बापाने काय टाकली? लाकडे टाकली. सेम बापाने क्रूस कोणाला दिला? येशूला आणि दिला. आपण येशू म्हणतो मला काय केलं? सोडलं पण इथं सोडलं का? नाही. सोडलं. संगती चालत होत. येस, कसा? बरोबर म्हणून पित्याने येशूला सोडलेलं नव्हतं. पण लोक ॲग्री नाही करत. नाही सोडलंच. अरे कसं काय सोडल तो? तो स्वतःचं पाप वाहत नव्हता, तो दुसऱ्याचं पाप वाहत होता. मी तर म्हणत असेल डबल संगती असं. कसा? डबल. काय करतो म्हणाला अरे असं कुणी नाही करत जे तू करतोय. प्रेज द लॉर्ड. कमान कळतंय तो वाईट होता का? दुसऱ्याची शिक्षा तो भोगत होता. पहा मी पुन्हा एक रेफरन्स देतो तुम्हाला. योसेफ कोणाची शिक्षा भोगत होता का नाही? असं लिहिलंय जेलमध्ये, मुद्दामून लिहिलंय योसेफ बरोबर परमेश्वर होता. येस, कुठं? हालेलुया. जेलमध्ये. जेलमध्ये प्रभू च्या दर्शक स्वरूपी येशू बी वधस्तंभावर होता ना, मग जसं योसेफच्या जेलमध्ये कोण होता? परमेश्वर होता. सेम प्रभूच्या वधस्तंभावर बी परमेश्वरच्या बरोबर होता. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर जुना करार आम्ही रीड केला दर्शक स्वरूपी, जर दर्शक स्वरूपी एवढं स्ट्रॉंग आहे तर येशूमध्ये किती स्ट्रॉंग होणार पुढे? येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भरपूर छोटे छोटे रहस्य आहेत, शिकण्यासारखे आहेत. रीड करा, भूक ठेवा, प्रभू अशी उलगडे आम्हाला देईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय? आता हे बी सुंदर आहे. अर्ध्या रस्त्यापर्यंत लाकडं त्यांनी नाही वाहिले. अर्ध्या रस्त्यापासून लाकडं त्यांनी सेम येशूचा क्रॉस बी अर्धा त्यांनी घेतला आणि अर्धा कोणी घेतला? एका दुसऱ्या व्यक्तीने. येस, मग किती लोकांना लक्षात येतं? येशूचा वधस्तंभ आठवतो का? मध्ये एक व्यक्ती भेटतो, त्याचा क्रॉस काय घेऊन चालतो? क्रॉस. सेम इसाक पण सगळे लाकडं घेऊन नाही चाला अर्ध्या रस्त्यापासून. कसं? अर्ध्या हे रस्त्यापासून. सगळं कनेक्ट आहे एकमेकांकडे. पण आपली माइंड एवढं मोठं पाहिजे ना का सगळे रहस्य कॅप्चर झाले पाहिजे. अरे असं पण असं पण असं पण. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खूप रहस्य आहेत. अर्धे पुनरुत्थान दिवशी ओपन करू आपण. प्रेज द लॉर्ड. दर्शक स्वरूपी गोष्टी होत्या पण येशू त्या पूर्ण झाल्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय? मे बी गुरुवारी बघू परमेश्वर आम्हाला काय रिव्हील करतोय, त्या हिशोबाने आपण पुढे शिकू. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना खरंच समजलंय आज? कारण याला पवित्र आत्म्याचाच अनुग्रह पाहिजे. ते बुद्धीने टॅली होणार नाही. कशाने? बुद्धीने समजणार नाही, या आत्म्याने समजणार. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक बाबतीत रेफरन्स भेटणार नाही. आत्म्याने काही गोष्टी तुम्हाला काय होतील? कनेक्ट होतील. जर आत्म्याने घेऊ शकले तर प्लीज ते घ्या. प्रेज द लॉर्ड. प्रे करूया.